जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो, सरसेनापती संताजी घोरपडे व छत्रपती राजाराम महाराज यांच्यात जिंजीच्या किल्ल्यात मे शेवटी किंवा जूनच्या सुरुवातीस 1696 साली वितुष्ट आले। संताजी घोरपडे आपली 20,000पेक्षा जास्त असलेली फौज घेऊन किल्ल्यातून बाहेर पडले। छत्रपती राजाराम महाराजांना वाटले की आपला बंडखोर सेनापती याच्या जवळ एवढी मोठी फौज असणं हे आपल्यासाठी धोक्याचं आहे। त्यामुळे त्यांनी धनाजी जाधव, अमृतराव निंबाळकर, हनुमंतराव घोरपडे यांना सोबत घेऊन संताजी घोरपडे यांच्यावर चालून गेले। त्यांच्या कांचीपुरम पासून जवळ असलेल्या आयेवार कुटी या ठिकाणी त्यांच्यात लढाई झाली। सरसेनापती संताजी घोरपडे यांनी छत्रपती राजाराम महाराज यांना नम्रपूर्वक कैद केले। धनाजी जाधव यांनी रण मैदानातून पलायन केले। अमृतराव निंबाळकर यांना कैद करून हत्तीच्या पायाखाली देऊन त्यांना ठार मारले। अशा पद्धतीने छत्रपती राजाराम महाराज व धनाजी जाधव यांचा पराभव सरसेनापती संताजी घोरपडे यांनी केला। दुसऱ्या दिवशी संताजी घोरपडे हे छत्रपती राजाराम महाराजांसमोर हात बांधून उभे राहतात आणि आपल्याकडून जी चूक झाली त्याबद्दल क्षमा मागतात आणि म्हणतात की तुम्ही माझी धनाजी जाधवांची तुलना माझ्यासोबत करत होता, माझ्या सोबतचा दर्जा धनाजी जाधव यांना देत होता, त्याबद्दल मला हे कृत्य करावं लागलं, मला याबद्दल माफ करा आणि इथून तुम्ही पुढे जी आज्ञा द्याल ती मान्य करायला मी तयार आहे। आणि नम्रपूर्वक त्यांना अत्यंत शांततेत व्यवस्थितपणे जिंजीच्या किल्ल्यात पाठवून दिले। ही बातमी सुरतच्या इंग्रजांपर्यंत पोहोचते। इंग्रज आपल्या डायरीत लिहून ठेवतात की जुल्फिकार खानाने संताजी घोरपडे यांना तुम्ही छत्रपती राजाराम महाराज यांना आमच्या हवाली करा, तुम्हाला बादशहाच्या वतीनं मोठं पारितोषिक देण्यात येईल। औरंगजेब बादशहाने तुम्ही जर छत्रपतीस आमच्या स्वाधीन केलं तर तुम्हाला 12,000 उमरावी देऊ। पण संताजी घोरपडे यांनी त्यांचं ऐकलं नाही, त्यांनी शेवटपर्यंत स्वराज्यासोबत एकनिष्ठ राहिले। त्या काळात आपण जर बघितलं, देशमुख हे एका वतनासाठी त्यांनी स्वराज्य सोडून ते मुघलांकडे गेले, पण सरसेनापती संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यासोबत सदैव एकनिष्ठ राहिले हे आपल्याला दिसून येते।